नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागतच करतो मित्रांनो. ते कशात एकदम मजेत ना मित्रांनो. तर आजचा ब्लॉग तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल आणि टायटल बघून कशाबद्दल आजचा ब्लॉग होणार आहे. आणि आपला हा एपिसोड 1 असताना मित्रांनो. आणि फायनली आज म्हणजे मला जायचं होतं रत्नागिरीमध्ये आणि कशासाठी जाणार तर नक्कीच तुम्हाला समजेल. तर आपल्या एपिसोड 1मध्ये माणगाव ते रत्नागिरीपर्यंत प्रवास होणार आहे. तिथून मग कुठल्या गावी जाणार ते नक्कीच तुम्हाला समजणार आहे. वहिनीचेच गावी जाते, म्हणजे आमचे भावकीतले दादा आहे त्यांच्याच वहिनीकडे म्हणजे मिसेसकडे गावी जातोय दादाच्या वहिनीकडे. कारण तिकडे पालखी वगैरे सोहळा खूप म्हणजे नाचवतो वगैरे, तर त्यासाठीच बघण्यासाठी जातोय. आणि तिथूनच प्लॅन होणार आहे कुठे जाणार ते नक्कीच तुम्हाला समजेल. पण हा एपिसोड 1 आहे, त्या एपिसोड 2मध्ये तुम्हाला ना एपिसोड 3मध्ये मला समजेल. अशा आपल्या टप्प्याटप्प्याने ब्लॉग वगैरे बनवेल. तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. माणगाव ते रत्नागिरी प्रवास आपला कोणत्या ट्रेनने होणार ते नक्की तुम्हाला समजेल. आणि माझी बॅग रेडी केलेली आहे. तर बॅगीमध्ये DJI मेमो गिम्बल पण घेतला आहे, त्याच्याने पण थोडा शूट वगैरे करेन आणि खूप मस्त होणार आहे. तर हा संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आत्ता वाजल्यात 8:30 वाजल्यात. तिथून टिळकनगरवरून पण आहे आणि मांडवी एक्सप्रेस पण आहे आपली. सो मी रात्री बसणार होतो पण मला लेट झालं, मला झोपून गेलो. त्यानंतर मग आता सकाळची मांडवी एक्सप्रेस तरी बघीन, नाहीतर मग टिळकनगरवरून सुट्टी ती तरी बघीन. सो असं होणार आहे. तर संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत. फायनली एस टी भेटलेच आणि आता एस टीमध्ये बसून मोरबा आलेला आहे. तर ही मोरबा सिटी आहे आणि इकडे बघा ऋषाला आवाज दिलेला मी. सो आता तिथून मी जातोय माणगाव डेपोमध्ये. मग तिथून मग चालत जाईल रेल्वे स्टेशनला. मग आता फास्ट चालू, कारण गावापासून दाखवलं डायरेक्ट एस टी भेटली. लोकल रंगर्दी बघा लोकलमध्ये एस टीमध्ये. तर संपूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत. माणगावला पोहोचलं का मग कोणती एक्सप्रेस आहे ते नक्की सांगेल तुम्हाला. तर भेटू डायरेक्ट माणगावमध्ये. तर मित्रांनो फायनली आता शॉर्टकटनी चाललो आहे माणगाव हायवे. तिकडे बाजूला ट्रॉफिक खूप आहे आणि इकडे आमचा माणगाव रेल्वे स्टेशन तिकडे पुढे आहे. पण सो इथून आमची माणगावकरांची सवय आहे इथून शॉर्टकटनी करा. हा जे माणगावकर असतील त्यांनी नक्कीच कमेंट करा ह्या रोडने कोण येतच नसेल तर. आता लवकर का जातोय आणि तुम्हाला वाटतं हा लगेच डेपोपासून कसा आला लगेच घाल, कारण ट्रेन पण एवढं नुकतंच आली ना. जी कोणती ती मांडवी एक्सप्रेस आहे, मांडवी एक्सप्रेस गेली. आता टिळकनगरवरून सुटले लोकमार्ग, ती आता रोहा क्रॉस करून इकडे आले माणगावसाठीला. आता ती ट्रेन आहे नक्की सांगेन का नंबर वगैरे. आणि आता ट्रॅक आहे हा. सो आता लवकर झालं का तिकीट वगैरे काढतो पहिली. झपझप प्लॅटफॉर्म नंबर 2वरती जावं लागणार आहे तिकडे. तर चला तर मग पहिली तिकीट काढतो झुमझाममध्ये आणि मस्त की मी तुम्हाला प्लॅटफॉर्म 2 नंबरवरती गेलो. थोडा टाईम भेटला का मग सांगेन कोणती एक्सप्रेस आहे कोणती नाही. ते लवकर चला मग जाऊया तिकीट काढायला. मित्रांनो फायनली तिकीट काढलेलं आहे 110. सो आता रत्नागिरीचे 110 मी कधी गेलोच नाही एवढ्या ह्याच्याने. पण सो आता कारण तिकीट का काढले, कारण कोकणामध्ये झालं आमचं, म्हणजे रायगड जिल्ह्यामधून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालं. पण सो कोकणामध्ये आता तर तिकीट काढलीच पाहिजे, कारण तिकीट काढा. नंतर TC पण असतात जनरल डबे येतात, कारण तिला 4 डबे जनरल जातं पाठीत 4 डबे. नंतर मी चेक करतो तुम्हाला मी प्रॉपर सांगतो. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2वरती येणार तिकडे माणगावला, आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. सो आता इथून आता तिकडे प्लॅटफॉर्म नंबर 2वरती शॉर्टकट तिथनंच इकडनं समोरून जातो. आणि ऊन तर एवढं ना लगेच घाम आणि ट्रॉफिक बघा आवाज येत असेल तुम्हाला. हा बाजूला गोवा हायवे आहे आमचा. तो पूर्ण ट्रॉफिक आहे. जे पण शिमग्यासाठी आमच्याकडे शिमग्यासाठी आणि गणपतीसाठी येतात ना, फुल इंदापूर आणि माणगावमध्ये इकडे एवढी ट्रॉफिक होते ना, कारण रोडमध्येच आहे हायवे आहे. कारण बायपास अजून झाला नाही तर नाही सॉरी इकडे पुस्तक आहे. आणि आमचं माणगाव. सो आता मस्त की जातो आहे. कशासाठी तिथे नक्कीच तुम्हाला समजेल. पार्ट 1 आहे आपला. आता ट्रॅक मी जरा कवर तिकडे करतो आहे. सो तिकडे गेल्यावर तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो. प्लॅटफॉर्म नंबर 2वरती आलेलं आहे माणगाव प्लॅटफॉर्म नंबर 2. तर ट्रेन नंबर आहे 01103 डाऊन लोकमान्य टिळक मडगाव होली स्पेशल एक्सप्रेस आहे. ती होलीसाठी म्हणजे होलीसाठी फेस्टिवलसाठी फक्त ती सोडली जाते ती, कारण अशी दर टायमाला चालत नाही ती. फक्त फेस्टिवल असेल तेव्हाच, गणपती होली त्यासाठी सोडतात तिला. स्वतः तिला. आणि डबे आहेत पुढे 3 आणि पाठी आहेत 3 असे 6 डबे. आणि मध्ये स्लीपर AC कोच आणि स्लीपर AC कोच असे आहेत. तर असे 4-4, 5-5 असे कोच आहेत ते. सो आता आले रोह्याला. तर रोहावरून सुटले कोलाड आता आहे. कोलाडवरून आता अर्धा तास आहे, बरोबर 12चा टाईम दिले. सो ट्रेनचा टाईम आहे इथे माणगावला 11:42चा, पण 10 का 20 मिनटं अजून लेटच आहे. सो आता 12 वाजता येईल. सो आता आपला प्रवास मस्त केला आहे. जोपर्यंत मी मुंबई ते माणगावपर्यंत प्रवास आमचा रोज म्हणजे आपला होतच माणगावमध्ये माझं गाव. सो आता माणगाव बसून पुढे इकडे होणार आहे रत्नागिरी त्यासाठीला. आणि पुढे जाताना एवढं भारी निसर्ग वगैरे पाहण्यासाठी भेटणार तुम्हाला. तर नक्कीच हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा. रत्नागिरीमध्ये आपण जातोय नक्कीच. तर खूप बघण्यासाठी भेटणार आहे असं इकडून रूट वगैरे. तर संपूर्ण ब्लॉग बघा. जेव्हा ट्रेन येईल तेव्हा नक्कीच सांगेन तुम्हाला जागा वगैरे भेटते का नाही. सो संपूर्ण ब्लॉग बघा.
मित्रांनो फायनली आपली एक्सप्रेस आलेली आहे लोकमान्य टर्मिनस मडगाव पोलीस स्टेशन. बघूया आता जनरलला जागा भेटते का नाही. सो आता थोडी वाटतेच म्हणजे गेटवरती बघूया बसून वगैरे. तर मित्रांनो ट्रेन मस्त की झेंडा वगैरे दाखवलेला आहे आणि ट्रेन सुटली आणि ट्रेन तुम्हाला आतमध्ये दाखवतो. मस्त की आहे थोडीफार दिसते चांगली वगैरे आरसा वगैरे आहे ना खतरनाक भारी आणि वॉशरूम तर नॉर्मल आहे आणि ट्रेन बघा पूर्ण खालीच्या खाली खतरनाक खाली आहे. आणि मी आता बसून बघून जाईन मस्त की पण सो इथून मग गेटवरून का जरा तुम्हाला इकडचं असं दृश्य वगैरे दाखवायचं आहे. आणि मग फायनली माणगाव ते रत्नागिरी प्रवास स्टार्ट आपला झाला आहे एपिसोड 1 मित्रांनो. खूप मजा येणार आहे आणि हे एक्सप्रेसने आता तिकडून येणारे मुंबईवरून पूर्ण म्हणजे आता खालीच ट्रेन कुठं जाताना फुल पॅक आहेत कारण माणगाव गोवा वगैरे बघितलं असेल तर खतरनाक. आणि आमचं माणगाव रेल्वे स्टेशन बाय 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 बाय. तो आता भेटू बुधवारी येणार मी रिटर्न. तर आपले असं असणार प्लॅन तर नक्की तुम्हाला सांगत आहे. तर आता जातो बघतो बसतो वगैरे नंतर मग कुठं दृश्य वगैरे दाखवतो तुम्हाला ते संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खाली 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 ट्रेन पुरी खाली मित्रांनो. इकडे जर बघाल तर पुरी खाली पुरी खाली मित्रांनो. वरती वगैरे जागा वगैरे सगळी आहे झोपून जावा. मी तर पूर्ण झोपूनच जाणार आहे आणि आता पहिल्यांदा एवढा इकडचा ट्रॅक तो बघणार आहे मी. तर मजा यायचो हा ट्रॅक घेऊन आणि हे माणगाव सिटीमधून जाते ना तेव्हा मी फर्स्ट टाईम बघणार आहे. तर जे पण गेले असेल आणि तिथून जो गाव दिसतो ना इकडून जो आहे तो म्हणजे खेळच्या आसपास आहे तो तिथून तुम्हाला दिसेलच. तर मग त्याला तर मग संपूर्ण बघा प्रवास शेवटपर्यंत. आणि एक्सप्रेसचा थोडा जनरल डब्यामधूनच प्रवास होणार आपला रत्नागिरी. मित्रांनो आता विनेरे रेल्वे स्टेशनच्या ट्रेन थांबलेली आहे. तो पूर्ण गाडी तर खालीच आहे आणि बाहेर गेला असतो पण ऊन एवढा आहे ना खतरनाक ऊन आहे. कारण हो का एवढं ऊन आहे ना खतरनाक पूर्ण काला बिला पडलं तर काय होते असं ऊन आहे. तर आत्ता वाजल्यात 12:30 12:30 वाजलेत कारण 12 वाजेपर्यंत होती डायरेक्ट डायरेक्ट खेड स्टॉप आहे याचा डायरेक्ट. तर आता विनेरेला काय माहिती क्रॉसिंग मीटिंगवरती थांबले वाटतं पब्लिक थोडे तिकडे उतरलेत. मस्त तर ट्रेननी प्रवास तर संपूर्ण बघा शेवटपर्यंत. त्याच्यानंतर खेडच आहे स्टॉप नंतर मग विनेरे इकडे आउटसाईडला असं आहे. तर हा विनेरे रेल्वे स्टेशन. तो इकडनं ट्रेन येते वाटतं तर तिकडून लाईट दिसते त्यासाठी क्रॉसिंग येते वाटतं थांबले विनेरे रेल्वे स्टेशनचे इथे. तर मी मगाशी बोललो स्टॉप खेडच्यानंतर विनेरे नाही. तर विनेऱ्यानंतर मग खेड डायरेक्ट स्टॉप यायचा फास्ट एक्सप्रेस त्याच्यामुळे. तर तिथून येते बघूया कोणती एक्सप्रेस असेल. पण सो मस्त ह्या ट्रेनने वाटते होलीसाठी असे सोडल्या पाहिजे किंवा सणामुली आणि असे कंटिन्यू पण सोडल्या पाहिजे ट्रेन. तो मस्त होईल एकदम. आणि एवढी गाडी खाली असं वाटतं कुठे बसू कुठे नाही. आणि रत्नागिरी जो माणगावपासून सुटलो तिथून मी एवढं भारी बघत चाललं ना खूप मस्त वाटतं एकदम. हिरवेगार डोंगर किती मोठे मोठे अजून तर पुढे अजून बघायला भेटते कारण रत्नागिरी अजून आलं नाही. खूप मस्त आहे की. तर आता तो कोणती तरी एक्सप्रेस पास करते इकडे नंतर मग तुम्हाला दाखवतो बघा आली का लगेच. बघा केवढी मोठी एक्सप्रेस आहे गबय कारण ही एक्सप्रेस नाही ही म्हणजे कार सेट म्हणजे ते पटरी वगैरे चेक करण्यासाठी त्याची असते. सो ती वाली ट्रेन होती आहे इंजिन आहे आणि आम्हाला काय RSSU रत्नागिरीचीच आहे. तो कार सेटमध्ये म्हणजे चेक करण्यासाठी कारण पुढे एकच ट्रॅक पडतो विनेरेपासून त्याच्यामुळे यात थांबवले गेले. तर असं आहे पुढे झालं पाहिजे लवकर होईलच ट्रॅक. ते पण काम चालूच असेल बघूया पुढे गेल्यावर कारण मी पण इकडे फर्स्ट टाईम अजून आलो आहे म्हणजे पहिल्यांदाच प्रवास आहे आपला एक तर पण एकटाच. ट्रेन आता सुटेल लवकर डायरेक्ट खेडला भेटू मग पुढचे स्टेशन तुम्हाला सांगत जाईल.
संपूर्ण ब्लॉग बघत राहा आणि ही जर्नी संपूर्ण एपिसोड हा पूर्ण बघा. पुढे पुढे कसे जाणार आहे, कसा प्रवास होईल, सो तुम्हाला समजेलच. शेवटपर्यंत बघा ब्लॉग शेवटपर्यंत. तर मित्रांनो, फायनली ट्रेन आमची सुटली विनेरीवरून आणि पुढे हा एकच ट्रॅक असल्यामुळे ट्रेन थांबली गेली. जी आता मगाशी गेली ट्रेन दिसताना नाव तर मी सर्च करीन आणि तुम्हाला लगेच त्या टाटा सांगेन कोणती ट्रेन आहे त्याची. सो त्याच्यामुळे तर हा इथून हा एकच ट्रॅक पडतो पुढे. नंतर मग 2 ट्रॅक आहेत का सो काय माहिती नाही, पण मी पण प्रवास पुढचं करीन. जसं सांगेन तुम्हाला मी सांगत आहे. खूप मस्त वाटतं एकदम. बघा इकडे डोंगर बघा केवढा मोठे आहेत. अजून ह्याच्या पुढे तर अजून डोंगर मोठे दिसते. ट्रेन फायनली सुटली 1:15 वाजता. 1:10चा टाईम आहे खेडला पोचायला. तर ह्याच्यानंतर करंजडी, कलंबोली नंतर आहे 2 स्टेशन आहेत, पण ते थांबणार नाही, डायरेक्ट खेड आहे. सो मस्त की प्रवास होते. आता ट्रेन सुटलीच हळूहळू एक ट्रॅकवरून. तर आता ही कुठली तरी नाही, कोकण रेल्वे, ही छोटीशी नदी आहे मस्त आहे की. तर मग प्रवास कंटिन्यू पूर्ण बघा आणि ट्रेनचा संपूर्ण व्हिडिओ हा पूर्ण पार्ट 1 बघा. आणि ह्या ट्रेनची थोडी मजा करत करत जाऊया मस्त आहे की. ह्याच्या पुढे पण मस्त की मोठे मोठे गुप्पे लागणारच आहेत, ते पण बघायला तुम्हाला भेटतील झुंजामध्ये शेवटपर्यंत. तर मित्रांनो, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मला वाटतंय, कारण ह्याच्या पुढे पण असू शकतो. केवढा मोठा आहे बघा, तुला जागा वगैरे आहे आणि पूर्ण कालोख आहे. तर ना लय मोठा गुप्पा आहे, लय मोठा गुप्पा. सो इकडे बघत होता मला टाकून आहे. सो कोणतरी होतं वगैरे म्हणजे त्यांचे ट्रेनचे होते. अरे ठीक आहे, इकडे सगळे माणसं वगैरे आहेत, जसे ते कामावरच लागी वेगळी. सो मस्त की मोठाच गुप्पा आहे हा. तरी पण किती मिनिटाचं, तरी पण 20 मिनिटं झाली, 20 सेकंद झाली, 20 सेकंद अजून गुप्पा तिथे चालते. हो लय मोठा आहे. तर संपायला अजून किती टाईम लागेल तो बघूया. आणि आता थोडी म्हणजे हलवलीच चालते कारण गुप्पा मोठा असल्यामुळे. पण आपली लाईट वगैरे बघा केवढा मोठा आहे. मला वाटतं हा खेडच्या अगोदरचा आहे आणि खेडच्या नंतर. तर मित्रांनो, हा गोवा हायवे आहे आणि गुप्पा सोडून बघा तिकडून आलो. हा हायवे मुंबईकडून येणारा. तो 1 मिनिटं तरी प्रॉपर झाला मिनिटं. पण मी जास्त दाखवलं नाही कारण एवढी ट्रेन नंतर मग फास्ट झाली ना खतरनाक. म्हणजे आमच्या कोकणामध्ये तिकडून येतो मानगावरून. मला फर्स्ट टाइम हा मानगावच्या पुढे हा मोठा एवढा भोगता लागलेला आहे म्हणजे गुप्पा खतरनाक. ह्याच्या पुढे तर अजून मोठा वगैरे असेल, पण जो बघूया असेल तर खूप मस्त की बघायला भेटेल. तुम्हाला पण भेटला, पण मी थोडाफार दाखवला मिनिटाचा असेल थोडं. पण पूर्ण 1 मिनिट झालं मित्रांनो. लय खतरनाक मास वाटला. जो या हायवेने जातो गोवा हायवेने कसरघाट, कसं मला वाटलं त्याच्याच बरोबरचा असेल वाटतं मला वाटतं. खूप म्हणजे 1 मिनिट तरी गेला, पण मस्त वाटला जरा बघायला, एकदम गारगार वाटत होता. तर संपूर्ण बघत जा. माझ्या हीच मजा असते आमच्या कोकणामध्ये कोकण रेल्वेवरून प्रवास करताना. कोकणकर आम्ही संपूर्ण ब्लॉग बघत राहा. आणि ऊन तर आहेच मित्रांनो. आता खेड आला का मग तुम्हाला सांगतो लास्टपर्यंत. मित्रांनो, खेड रेल्वे स्टेशन आलेला आणि मी थोडं झोपलो. मला माहिती नाही कधी येऊन गेलं. सो ट्रेन पण सुटली मस्त की झुंजामध्ये. तर ट्रेन सुटलेली आता खेडला 1:15चा टाईम आहे, पण आली 1:30 वाजता. 1 वाजून 38 मिनिटं झाली, म्हणजे तरी पण 15-20 मिनिटं खेड लेट झाली ट्रेन. सो संपूर्ण ब्लॉग शोधतो बघा. ट्रेनला सगळी पब्लिक आरतीवर उतरली तिकडे, कारण इकडे मी पुढं बसलो ना त्याच्यामुळे जास्त दाखवत नाही. आता खेळला बाय बाय करून असते की पुढं आहे चिपळूण नंतर मग संगमेश्वर मग लास्ट रत्नागिरी पुढे जाणार आहे, मडगावपर्यंत आहे. तो स्पेशल एक्सप्रेस आहे. बाय बाय खेड. जे पण असतील माझ्या सबस्क्राईब तरी नक्कीच पेमेंट करायला विसरू नका. एक्झाममध्ये कोकणातल्या खेड रेल्वे. चला तर मग संपूर्ण प्रवास बघत राहा. 2 स्टेशन राहिले आहेत. आपला रत्नागिरी येईल. संपूर्ण प्रवास बघत राहा. पुढं ऐकायचं सांगत जायचं लास्टपर्यंत. फायनली रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. सर्वांचं स्वागत करतो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. तर फायनली पोचलो 4 वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन. सुंदर आहे. तिकडे पण आहे प्लॅटफॉर्म, तर आपल्याला तिकडून जावं लागेल. तिकडे आहे प्लॅटफॉर्म. तर आता तिथून पूर्ण अवस्था वगैरे झालेलं. तर तिकडे बाहेर जावं लागेल. तर आता इथून उतरून तर तिकडे मला
तो इथल्या वरतून जायला लागणार वाटतं. संपूर्ण ब्लॉग करतो बघा. म्हणजे बाहेर गेलं की तुम्हाला रत्नागिरी रेल्वे स्टेशन दाखवतो. तर तिथून मी कसं जाणार आहे नक्की तुम्हाला सांगेन. रत्नागिरी रेल्वे स्टेशनला फायनली उतरलोच. प्लॅटफॉर्म नंबर किती आहे ते पुढे नक्की समजेल तुम्हाला. तर इथून आता सरळ चालत होते. तर मी आलेलं आहे पुढे एकदम. तर सगळी पब्लिक इथं अर्धी उतरलेली आहे आणि इकडे काम चालू आहे. तर समोर जावे लवकर आणि तुम्हाला दाखवतो प्लॅटफॉर्म नंबर किती. आणि मला तिकडनं ब्रिजवरून तो ब्रिज दिसतो ना, तिकडून मला तिकडे जायचं आहे. तर चला तर मग फायनली रत्नागिरीमध्ये पोहोचलो आहे. तर तिकडे जाऊन मग कसं जाईल ते नक्कीच तुम्हाला सांगतो. हा हायवे आहे. तर मी तिकडून त्यासाठी आलेलो आणि इकडे तर मला जाकादेवीसाठी इकडे जायचं आहे. तर ऊन तर खूप आहे आणि इकडे बस स्टॉप वगैरे इकडे आहे. म्हणजे बस स्टॉप नाही, सोय आहे. तिकडून एसट्या येतात रत्नागिरी डेपोमधून. तर मग मला इकडून इकडे त्यासाठी जायचं जाकादेवीसाठी. सो आता मला इथून एसटी किंवा कुठेतरी बस पकडायला लागणार. तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत कसं काय ते. तर इथून ट्रॅव्हल्सने जातो जाकादेवीपर्यंत. तिथं स्टॉप आहे. तिथून उतरून मला तुला एस टी वगैरे काही भेटली नाही. तर मला इथून प्रायव्हेट ट्रॅव्हल्समध्ये 50 रुपयात जायला लागेल जाकादेवीपर्यंत. तर अशी आहे ट्रॅव्हल्सने. तर इथून तरी पण 50 रुपये आहे. बघूया आता ट्रॅव्हल्स जाकादेवीपर्यंत. फायनली जाकादेवी इथं मार्केटला पोहोचलेलं आहे. तर आता इथून 36 जण येतो आहे मला. कारण गाव इथून अजून 20 किलोमीटर ते लांब वाटतं का 20 का 10. तर इथे एक एस टी लागलेली आहे आणि इकडे एक एस टी येते लालपरी जाकादेवी. सो आता इथून मला जे टाईमला करता आम्ही त्याला कॉल लावतो. कॉल लावून मग तो येईलच आणि इथून आपला प्रवास ॲक्टिव्हिटी असतो. संपूर्ण ब्लॉग मित्रांनो हे आहे जाकादेवीचं मंदिर आणि हा पूर्ण त्याचा अंगणा पटांगण म्हणलं जातं. आणि मी इकडनं सरळ आलो आणि हा टेम्पो आहे तर दादाचा. तर वहिनीचा म्हणजे भाऊच आहे तो नेणार आहे. कारण दादा आमचा आला नाही, वहिनींचा मिस्टर म्हणजे आमचा दादा. तर तिचा आला नाही. आता ह्या टेम्पोतून मला जायचं आहे त्यांच्यासोबत त्यांच्या गावी. तर किती किलोमीटर किती कसं काय ते समजेल. टेम्पोची मजा वेगळी असेल. तरी सामान घेतात ते पण, कारण उद्या पालखी आहे त्यांची पण. म्हणून तर मी आलो त्यासाठीच पालखीसाठी. इकडे रत्नागिरीमध्ये खूप मस्तकी नसतात. आणि जाकाई देवीचं इथून बाहेरूनच दर्शन घ्या. इथून बाहेर येतो कारण चप्पल वगैरे घातलं करत जाऊ शकत नाही, ते पण येतातच. आणि हा पूर्ण एवढा संपूर्ण मोठा अंगण आहे बघा. किती मस्त वाटतं एकदम. आणि इकडनं मी सरळ आलो. तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. ते आले का माहिती टेम्पोतून डायरेक्ट त्यांच्या गावात. आता जाकादेवीमधून दादाच्या टेम्पोमधून आता आम्ही जातोय मस्त की. आणि आम्हाला मित्र भेटलेत म्हणजे त्या गावात आहेत. दादा तुझं नाव काय? अक्षय. आणि तुझं हा काय? कुणाल. आणि तुझं प्रथमेश. तर हे असे मित्र भेटलेत. आणि रत्नागिरीची भाषा थोडीफार म्हणजे चेंजेस आहे. कारण म्हणजे माणगावमध्ये ते रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या थोडीफार प्रॉपर मराठी आणि इकडे थोडी वेगळीच वाटली. तर दादा बोलत होता थोडी रत्नागिरी. आणि जेव्हा कणकवली किंवा मालवणमध्ये जाऊ तिथं प्रॉपर मालवणी भाषा असते. पण ही टेम्पोची मजा करत आता जाकादेवीमधून दादा कुठला गाव बोललेला? नारशिंगे. तर नारशिंगे गावामध्ये पूर्ण. तर इथून पण 6 किलोमीटर आहे. सो आता तरी पण म्हणजे अर्धा तास तरी लागेल इथून तरी पण. सो आता इथून टेम्पोने आमचा मस्त काही प्रवास होता असंच. आणि तो थोडा टेम्पोचा प्रवास करत हा संपूर्ण ब्लॉग एंडपर्यंत घरी बघत राहा. तर मित्रांनो फायनली पोहोचलो वहिनींच्या गावी. वहिनी तुमचं गाव कुठलं? नाही रत्नागिरीमध्ये गाव कुठलं तुमचं?
नाशिंगे गावामध्ये आलो फायनली. 7:30 वाजता आलो इकडे. तिकडून तरी पण मला 1 तास जाकाई देवीच्या इथून यायला म्हणजे अर्धा तास 45 तरी मिनटं गेले तरी इथून यायला, कारण थोडं तिकडे त्यांचं सामान पण घ्यायचं, कारण उद्या पालखी आहे त्याच्यामुळे. तर असं जुने सगळं घर आहे, तुम्हाला नंतर उद्या सकाळी दाखवेन मी. सो आपला हा एपिसोड इथंच संपवतो. आवडले असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन चॅनलला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच नवीन झुमझामध्ये व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. आणि खूप खूप धन्यवाद. हा प्रवास तुम्ही माणगाव ते रत्नागिरीमध्ये माझ्यासोबत केलात आणि बघितलात. खूप खूप बघायला मस्त. आणि बोगदे वगैरे पण फर्स्ट टाईम मी एवढे मोठे मोठे बघितलेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कामाला येतो बोगदा, तो जाताना मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. आणि येताना म्हणजे जास्त दाखवलं नाही, कारण मी जास्त चिपळूणलाच फक्त एकदा झोपलो तर डायरेक्ट रत्नागिरीमध्ये कधी उतरलो मलाच माहिती. सो हा ब्लॉग इथे एंड करतो. लास्टपर्यंत बघत राहा. आणि उद्या एपिसोड 2 असणार तो इकडे वहिनीकडे पालखी कशी वगैरे नाचवतात रत्नागिरीमध्ये, ते खूप मस्त वगैरे नाचवतात. आणि मग परवा वगैरे ते नक्कीच सांगेन. आणि मग पुढचं काय असेल ते नक्कीच तुम्हाला सांगेन. हा ब्लॉग एंड इथेच झुमझामध्ये.